नमस्कार. टेस्ट ट्यूब बेबी प्रोसेसबद्दल आता आपण माहिती घेऊया. टेस्ट ट्यूब बेबीची प्रोसेस ही 5 स्टेजेसमध्ये किंवा 5 टप्प्यात होते. पहिलं डाऊन रेग्युलेशन, दुसरं स्टिम्युलेशन, तिसरं एग कलेक्शन, चौथं एम्ब्रियो ट्रान्सफर आणि पाचवं प्रेग्नन्सी टेस्ट. पहिलाच टप्पा म्हणजे डाऊन रेग्युलेशन. डाऊन रेग्युलेशन हे साधारण पाळीच्या 20व्या दिवसापासून सुरू होतं. डाऊन रेग्युलेशनचा उद्देश हा की नॅचरली जे दर महिन्याला एक स्त्रीबीज आपल्या शरीरात तयार होतं तो प्रोग्राम बंद करायचा. म्हणजे मग आपल्याला जास्त स्त्रीबीज तयार करता येऊ शकतात आणि जास्त गर्भ झाले की चांगले गर्भ आपल्याला सिलेक्ट करता येऊ शकतात. डाऊन रेग्युलेशनचा प्रोसेस हे छोटंसं पोटावरचं इंजेक्शन घेऊन, ज्याला लुप्राइडचं इंजेक्शन म्हणतात, ते करून घेतलं जातं. हे इंजेक्शन पेशंटला स्वतःलाच शिकवलं जातं. स्वतः पेशंटनी घरी इंजेक्शन घ्यायचे बरेच फायदे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रोज उठून हॉस्पिटलला किंवा डॉक्टरकडे जायची गरज नाही. आपल्याला सोयीच्या वेळेला आपण इंजेक्शन घेऊ शकतो. म्हणजे आपली दिनचर्या फारशी डिस्टर्ब होत नाही आणि दिनचर्या डिस्टर्ब नाही झाली की ट्रीटमेंटचा त्रास कमी जाणवतो. मग 10 दिवसांनी पाळी आली की सोनोग्राफी केली जाते. सोनोग्राफी करून 2 गोष्टी बघितल्या जातात. पहिलं म्हणजे गर्भपिशवीचं आतलं एंडोमेट्रियम किंवा लायनिंग पूर्ण निघून गेलं की नाही, आणि दुसरं म्हणजे अंडाशयावर किंवा स्त्रीबीजावर काही गाठी आहेत किंवा सिस्ट आहेत की नाही. हे जर सगळं व्यवस्थित असेल तर स्टिम्युलेशनची प्रोसेस चालू केली जाते. स्टिम्युलेशनमध्ये काय होतं तर हार्मोन्सची इंजेक्शनं दिली जातात. ही इंजेक्शनं मात्र कमरेवर घ्यावी लागतात, म्हणून ती डॉक्टरकडनं किंवा नर्सकडनं घेतली जातात. कधी कधी पेशंटच्या नवऱ्याला पण ह्या गोष्टी शिकवल्या जातात. इंजेक्शन झाल्यावर साधारण 10व्या-12व्या दिवशी सोनोग्राफी केली जाते. सोनोग्राफीत आपल्याला कळतं की किती स्त्रीबीजे तयार झाली आणि त्या स्त्रीबीजाचा आकार काय. त्याच्यावरून हे ठरतं की डोस वाढवायचा आहे किंवा कमी करायचा. स्त्रीबीजे परिपक्व झाली की HCGचं इंजेक्शन दिलं जातं आणि HCG इंजेक्शनच्या 36 तास नंतर एक कलेक्शन केलं जातं. आता एक कलेक्शनच्या दिवशी पेशंटनी 6 तास आधीपासून उपाशी राहून यायचं. याचा अर्थ 6 तास आधी काहीही खायचं नाही, काहीही प्यायचं नाही, पाणी पण नाही. आणि उपाशी पोटी हॉस्पिटलला आलात की आधी कन्सेंट फॉर्म, संमतीपत्र सगळं भरून घेतलं जातं, सह्या होतात. त्यानंतर पेशंट चेंज करून ऑपरेशन थिएटरमध्ये जातं. तिथे हाताला सलाईन लावून भूल दिली जाते. पेशंटच्या दृष्टीने एवढंच की चेंज करून थिएटरमध्ये जायचं आणि तिथे भूल दिली जाते. त्यानंतर आतून सोनोग्राफी करून सुईच्या सहाय्याने स्त्रीबीज बाहेर काढली जातात आणि ती IVF लॅबमध्ये दिली जातात. ही प्रोसिजर जी आहे ही साधारण 15 ते 20 मिनिटं चालते. त्यानंतर 15-20 मिनिटामध्ये पेशंट शुद्धीवर येतं. चहा पाणी घेऊन घरी जाता येतं. पेशंट घरी जायच्या आधी मिस्टरांचे किंवा नवऱ्याचे शुक्रजंतूचं सॅम्पल घेतलं जातं. हे सॅम्पल देण्याकरता मिस्टरांनी 3 ते 5 दिवसाचं बंधन ठेवून त्या कलेक्शनच्या दिवशी यायचं. सॅम्पल मिळालं की लॅबमधली प्रोसेस सुरू होते. घरी जाण्याच्या आधी पुढची औषधं कशी घ्यायची, गोळ्या कशा घ्यायच्या, हे सगळं समजून घेणं महत्त्वाचं आहे. त्याच वेळेला चौथी स्टेप म्हणजे एम्ब्रियो ट्रान्सफर कधी करायची त्याची तारीख आणि वेळ पण दिली जाते. म्हणजे त्या स्टेजला पेशंट येऊ शकतं. एम्ब्रियो ट्रान्सफर ही साधी प्रोसिजर आहे. त्याला कुठल्याही प्रकारची भूल दिली जात नाही. त्याच्याकरता कुठल्याही प्रकारचं खाण्यापिण्याचं बंधन नसतं. फक्त पाणी पिऊन लघवी तुंबवून ब्लॅडर फुल करून यावं लागतं. हे पेशंटने आधीच केलं तर हॉस्पिटलमध्ये जास्त वेळ राहायची गरज लागत नाही. एम्ब्रियो ट्रान्सफर करताना तयार झालेले गर्भ हे एका बारीक कॅथेटरनी किंवा प्लास्टिकच्या ट्यूबनी गर्भपिशवीत सोडले जातात. त्यानंतर 5-10 मिनिटं पडून राहिलं की घरी जातात. आता इथून पुढे 15 दिवसांनी प्रेग्नन्सी टेस्ट होते. सगळ्यात महत्त्वाची किंवा सगळ्यात भावनिक वेळ पेशंटच्या दृष्टीने इमोशनली चॅलेंजिंग वेळ ही असते. ह्याच्यामध्ये अनेकविध प्रश्न पडतात, अनेकविध वेगवेगळ्या समजुती किंवा गैरसमजुती पण आहेत. तर त्याबद्दल मला असं वाटतं की आपण 2 मिनिटं सविस्तर बोललंच पाहिजे. बऱ्याच जणांना असं वाटतं की एम्ब्रियो ट्रान्सफर झाल्यावर बेड रेस्ट किंवा कम्प्लीट बेड रेस्ट घ्यायला पाहिजे. हे शास्त्रीय दृष्ट्या चुकीचं आहे.
बराच रिसर्च झाला की जर बेड रेस्ट घेतली तर बेड रेस्ट घेतल्यामुळे पेशंटच्या प्रेग्नन्सी रेटमध्ये फरक पडत नाही, पण बाकी डोक्यात काही विचार नसल्यामुळे मानसिकता मात्र ढासळते. आणि म्हणूनच आपली दैनंदिन दिनचर्या चालू राहणं हे महत्त्वाचं आहे. बेड रेस्ट घेतल्याने आपला मेंदू काम करायचं थांबत नाही, विचार चालू राहतात, सारखे प्रश्न. घरातले येणारे जाणारे लोक विचारतात की कसं चाललंय, व्यवस्थित आहे की नाही, तुला काही हवं आहे का, तू उठू नकोस, अशा प्रकारचं एक दबाव त्या पेशंटवर निर्माण होतो. आता नॉर्मल आपण आपलं रुटीन सगळं चालू ठेवलं तर आपल्या बाकी शरीरातल्या प्रक्रिया म्हणजे व्यवस्थित झोप लागणं, व्यवस्थित पचन होणं, ह्या गोष्टी पण चालू राहतात. मानसिकता नीट ठेवणं, मानसिकता सांभाळणं हेही खूप महत्त्वाचं आहे. झोपून राहिल्याने मानसिकता खराब होते. आता बऱ्याच पेशंट्सना टेन्शन येतं किंवा स्ट्रेस येतो, आणि त्याकरता जो नवीन रिसेंट रिसर्च झाला आहे की मानसिक व्यायाम होणं हे गरजेचं आहे. आता मानसिक व्यायाम म्हणजे काय, तर कुठल्या तरी प्रकारचं ध्यान करणं किंवा मेडिटेशन करणं. आणि हे कसं करायचं ह्याचाही शोध लोकांनी घेतलाय. त्यातला सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे जप करणं. आता जप करणं ह्याची पण एक शास्त्रीय पद्धत आहे. तर पेशंटने कुठल्याही देवाचा जप केला तरी चालतो, माळ घेतली किंवा मोबाईलवर टायमर लावून अमुकच वेळ जप केला तरी चालतो. फक्त जप करताना तो आपल्या श्वासाशी निगडीत पाहिजे. त्याचं मी एक उदाहरण दाखवतो. समजा आपल्याला ओम नमः शिवाय म्हणायचं, तर डोळे मिटून नुसतं ओम नमः शिवाय म्हणायचं आणि मनात डोक्यात विचार करायचं की टीव्हीवर काय सिरियलमध्ये चाललंय, त्याच्यापेक्षा त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करायचं आणि ते आपल्या श्वासाच्या रिदममध्ये म्हणायचं. उदाहरणार्थ ओम नमः शिवाय म्हणताना आपण आधी एक दीर्घ श्वास घ्यायचा आणि श्वास सोडताना म्हणायचं ओम नमः शिवाय, परत श्वास घ्यायचा, परत म्हणायचं. असं जर आपण 2 ते 3 मिनिटं सकाळी आणि 2 ते 3 मिनिटं संध्याकाळी म्हटलं तर बरंचसं मेंटल रिलॅक्सेशन होतं आणि हे सायंटिफिकली सिद्ध झालंय. तर हे माझी सगळ्यांना एक विनंती राहील की असं करा. मग येतो 5वा टप्पा आणि शेवटचा महत्त्वाचा म्हणजे प्रेग्नन्सी टेस्ट. प्रेग्नन्सी टेस्ट ही 15 दिवसांनी होते, ज्या दिवशी आपण लघवी आणि रक्त तपासलं जातं आणि त्याचा रिझल्ट कळतो. प्रेग्नन्सी जर निगेटिव्ह आली तर ती निगेटिव्ह टेस्ट आल्यावर आपण पूर्ण रिव्ह्यू घेतो की पूर्ण IVF सायकल काय झाली, किती स्त्रीबीज मिळाले, गर्भ किती झाले, त्यांची संख्या काय होती, क्वालिटी काय होती, गर्भपिशवीचं लायनिंग कसं होतं, ह्या सगळ्या गोष्टींचा एक रिव्ह्यू घेऊन त्याची कारणमीमांसा होते आणि आपल्याला कळतं की साधारण प्रॉब्लेम कुठे आहे. आणि ज्या क्षेत्रामध्ये किंवा ज्या ठिकाणी प्रॉब्लेम आहे त्याप्रमाणे आपल्याला काही त्याच्यावर उपचार करून किंवा त्याच्यावर मॉडिफिकेशन करून पुढच्या सायकलला आपण जास्त चांगलं करू शकतो. म्हणूनच सायकल टू सायकल सक्सेस रेट हा वाढतो. आणि जे 30-40% जणांचं प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह येते तो एक आनंदाचा क्षण आहे. हा सगळ्यांच्याच आयुष्यात आनंदाचा क्षण आहे आणि त्यांना मग औषधं गोळ्या दिली जातात आणि त्याप्रमाणे ट्रीटमेंट चालते. पण सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी आहे की जेव्हा प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह येते तर त्याचा आनंद व्यक्त केला पाहिजे आणि तो आनंद घेतला पाहिजे. कारण मी बरेच पेशंट पाहतो की जे 5 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष प्रेग्नन्सी होण्याची वाट पाहतात, त्या चिंतेत राहतात. प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली की बायका विचारतात डॉक्टर आता सगळं व्यवस्थित होईल. म्हणजे ती बाई एका चिंतेतून दुसऱ्या चिंतेत जाते, ती आनंदी कधीच होत नाही, तिचं फक्त चिंतेचे विषय बदलत जातात. तर माझी सगळ्यांना एक विनंती असते किंवा मी सांगतो की ज्या वेळेला आपल्याला आनंदाचा क्षण आलाय, एवढे वर्ष आपण त्याच्या घरात घातलं, तर आनंद हा उपभोगलाच पाहिजे आणि त्याला टेन्शन न घेता हॅपी राहणं हे सगळ्यात महत्त्वाचं. थँक्यू. अपॉइंटमेंटसाठी कॉल करा 99 22 432 972 किंवा भेट द्या www.ivfcare.in. आजच संपर्क साधा.